रामकृष्ण हरी माऊली. मी अमित गद्रे. खरं तर आता ओढ लागली आहे ती पांडुरंगाच्या भेटीची, कारण आजपासून आनंदाच्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. चला तर मग न्यूज 18 लोकमतच्या भेटी लागी जीवा या विशेष कार्यक्रमातून वारी अनुभवूया. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे आणि यंदाचा हा 340वा पालखी सोहळा आहे. पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाली आहे. तर पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिर या ठिकाणी अभिषेक करण्यात आलेला आहे. यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती पार पडली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली आणि यानंतर मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून पालखीच्या प्रस्थानाला सुरुवात झाली. पालखी सोहळ्यासाठी चांदीचा पालखी रथ हा सज्ज आहे. तर या सोहळ्याला 500 पेक्षा अधिक दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्या. तर आपण बघतो वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी, विठुरायाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी हा आसुसलेला आहे. तर इकडे अगदी फुगड्या घालून आपला आनंद साजरा केला जातोय. इकडे प्रत्येकामध्ये माऊली शोधण्याचा एक प्रयत्न खरं तर वारकऱ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे वारी आणि गौरवशाली परंपरा. खरं तर वारंवार या शब्दावरून वारी हा शब्द आपल्या समोर आला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होतोय आणि ही सगळी लगबग आपल्याला या मंदिर परिसरात बघायला मिळते. अगदी सगळ्या वयोगटातले वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत. अगदी आबाल वृद्ध भक्तीच्या रंगात खरं तर न्हाऊन निघालेले दिसतात. इकडे ओढ लागली आहे ती पांडुरंगाच्या भेटीची. आपण दृश्यांमध्ये बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते खरं तर पूजा पार पडली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचे सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन पार पडलं आणि या सोहळ्याला यानंतर सुरुवात झाली. मात्र सगळ्या वारकऱ्यांना आतुरता आहे ती या पालखीची आणि आपल्या विठुरायाच्या भेटीची. खरं तर आपल्या संतांनी जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन समता आणि भक्तीचा संदेश दिलाय आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी बघायला मिळतोय. तर खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपण ही ड्रोनची दृश्य बघतोय. अखंड परिसर आपण नजरेत भरवण्याचा खरं तर यात प्रयत्न करू शकतो. अगदी विहंगम अशी दृश्य आपल्याला वारीची या ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळतात. उत्साह, श्रद्धा आणि एकोपा दर्शवणारी सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळतात. शिस्तबद्धता आणि एकजूट याचं वैशिष्ट्य खरं तर या दृश्यांमधून आपल्याला समोर येत आहे. खरं तर आपल्या भगवंताशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा या प्रत्येक पावलामध्ये आपल्याला बघायला मिळते.
आपल्या लाडक्या विठुरायाला नजरेत भरण्यासाठी खरं तरी सगळी गर्दी आणि मंदिर परिसर सुद्धा सगळ्या सुंदर फुलांनी असा सजवलेला आपल्याला बघायला मिळतो. गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावरती तुळशी वृंदावन आणि केशरी पताका या सगळ्या आपल्याला या वारकऱ्यांच्या हातात बघायला मिळतात आणि आनंदोत्सव हा अखंडपणे असा सुरू आहे. दरम्यान आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी एका भक्ताने 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे. रत्नजडित हा मुकुट असून तब्बल 1 कोटी रुपये किमतीचा हा मुकुट आहे. रत्नजडित मुकुट सर्वांचं लक्ष वेधून देतं. या मुकुटावरती आपण बघतोय कमळ आहे, चक्र आहे, सूर्यकिरण ही सगळी मंगल प्रतीक आपल्याला बघायला मिळत आहे. नांदेडचे प्रसिद्ध व्यावसायिक भारत रामींबर कुटुंबियांनी हा मुकुट अर्पण केलेला आहे. माऊलींच्या चरणी अर्पण केलेलं हे सगळ्यात मौल्यवान दान असल्याचं सांगितलं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. तसंच देहूतील मुख्य मंदिरात जात पालखी आणि पादुकांचं पूजन सुद्धा केलं. यावेळेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप आमदार महेश लांडगे सुद्धा यावेळेला उपस्थित होते. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जनाबाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन पार पडलं. देहूमधली सगळी विहंगम दृश्य आपल्या समोर येत आहेत. दृश्यांमध्ये आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवातीला पूजन पार पडलं आणि या सोहळ्याला सगळी सुरुवात झालेली. जीवनातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो. पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं. हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे. मला याचा अतिशय आनंद आहे. आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देवदेश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे. आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आणि देशातलंही सगळे भाविक हे पंढरपूरला, पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे. आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला. वारकरी संप्रदायाला तर मला माझ्या आयुष्यातला खरं तर सर्वात सुंदर प्रसंग असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला फुगडी घालताना दिसतात वारकऱ्यांसोबत. आपल्या विठुरायाच्या चरणी सगळे सारखेच आहे याचं खरं तर प्रतीक असणारं हे दृश्य आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येकामध्ये माऊलीचं अंश आहे, माऊलीचं रूप आहे अशी भावना प्रत्येक वारकऱ्याच्यात बघायला मिळते. आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्या वारकऱ्यांसोबत फुगडी घालताय. फुगडी घालत आपला आनंद व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी सुद्धा देहूत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळेला सुनेत्रा पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेतली आणि तसंच सुनेत्रा पवार यांनी वारकरी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना लाभ होऊ दे अशी प्रार्थना यावेळेला सुनेत्रा पवार यांनी तुकाराम महाराजांच्या चरणी केली. सगळे सुखात राहू देत, बळीराजा सुद्धा सुखात राहू दे, चांगलं पीक येऊ दे, पाऊस पडू दे अशा प्रकारची प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केलेली आहे आणि फुगडी खेळण्याचा आनंद सुद्धा घेतलेला आहे.
माऊली माऊलीचा गजर आहे आणि अगदी फुगडीचा आनंद घेत आपल्याला या दृश्यांमध्ये सुनेत्रा पवार दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिर परिसरामध्ये दर्शन घेतलं आणि देहूतील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जात अजित पवारांनी दर्शन घेतलेलं आहे. यावेळेला आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हबप जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख हबप गणेश महाराज मोरे हे सुद्धा उपस्थित होते. तर दर्शनानंतर संस्थानच्या वतीने अजित पवार यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. वारकऱ्यांसोबतच आपण बघतो नेते मंडळींना सुद्धा विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. खरं तर या सगळ्या वारकऱ्यांच्या स्वागताला वरुण राजा सुद्धा हजर झालेला आहे. दृश्यांमध्ये आपण बघतोय अजित पवार दाखल झालेत आणि त्यांनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये देवीचे भक्त सुद्धा सहभागी झालेले होते. यावेळेला त्यांनी संबळ वाजवलेला आहे, बघूया. पंढरीनाथा भक्ती सेवा खरी, देवा पंढरीनाथा भक्ती सेवा खरी, भक्ती सेवा खरी, देवा इच्छा करा पुरी. हे भक्ती सेवा खरी, देवा इच्छा करा पुरी. देव पंढरीची वारी, वारकरी जमल्यात वो सारी. संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. महाद्वारातून आत येताच प्रतिमेचं सुंदर रूप भाविकांना भुरळ घालत आहे. यावेळेला भाविक या प्रतिमेसोबत सेल्फी देखील काढतायत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी, बघूया. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये अनेक मंदिरांना फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आपण जर पाहायला गेलो तर आता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा केलेली आहे. या प्रतिमेला पूर्ण फुलांची सजावट देण्यात आलेली आहे. आपण जर पाहू शकता कशा पद्धतीने विना असेल किंवा तुकाराम महाराजांची प्रतिमा, या संपूर्ण प्रतिमेला संपूर्ण फुलांची सजावट केलेली आहे. देवच्या मुख्य मंदिरातून आत येताच सर्वात अगोदर भाविक भक्तांना या संपूर्ण प्रतिमेचं दर्शन होतं. या प्रतिमेपाशी अनेक भाविक भक्त फोटो काढत आहे, आपली छवी त्या प्रतिमेजवळ टिपत आहे. कारण की आज जर आपण ह्या साईडला पाहिलं तर हे बघा, हा मंदिर परिसरामध्ये हा संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजावट करत आहे, सजत आहे. तर अवघ्या काही तासावर जरी पालखी सोहळा आला असला तरी देवस्थान या संपूर्ण पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू. माऊली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान झाले आणि संत तुकाराम महाराजांनी आपल्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी पिंपरी चिंचवड जवळील चिखली गावातील होते. वैकुंठ गमनाआधी तुकाराम महाराजांनी आपले टाळ या गावामध्ये ठेवले होते आणि हेच ते दगडाचे टाळ असल्याची आख्यायिका सांगितली जाते. वारीनिमित्त लाखो वारकरी या टाळांचं दर्शन घेत आहेत. या मंदिराचं महात्म्य जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते सर्वांना मुखोद्गत आहेतच, मात्र ते या पंचक्रोशी जेव्हा फिरायचे किंवा इकडे राहायचे तेव्हा त्यांचे जे भक्त होते ते देखील त्यांच्या सोबत असायचे आणि त्यांच्या
कीर्तन सेवेमधले जे 14 टाळकरी होते त्यांच्यापैकीचे एक टाळकरी जे होते ते ताळगाव चिखलीमधले रहिवासी होते आणि आपण याच गावामध्ये आहो. या गावामध्ये जे मंदिर आहे तुकाराम महाराजांचं, तिथे हे दगडाचे टाळ म्हणजे शेकडो वर्षापासून पूर्वीचे हे दगडाचे टाळ जे आहेत ते अजूनही इथे ठेवल्या गेलेले आहेत. अत्यंत मनोभावे या टाळाचं पूजन केलं जातं आणि तुकाराम महाराजांच्या सेवेमध्ये जे टाळकरी होते त्यांच्यापैकी एकाचे टाळ आहेत किंवा तुकाराम महाराजांनी स्वतः ते भेट दिल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच दरवर्षी जे लाखो वारकरी येतात ते या टाळगाव मंदिराला जे भेट देतात, दर्शन घेतात. नेमकी काय आख्यायिका जाणून घेऊया. खरं तर मोठा भाग्याचा दिवस मानता तुम्ही. ताळगाव चिखलीला ही परंपरा देखील आहे, परंतु जेव्हा इथे दर्शन घ्यायला सगळे भाविक येतात तेव्हा काय क्षण असतो तुमच्यासाठी आनंदाचा आणि याची नेमकी आख्यायिका काय आहे? रामकृष्ण हरी. दगडाचे टाळ काय त्याचा नाद, गाते किती छंद आपुलिया. या उक्तीप्रमाणे ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस जाताना त्यांनी आपले 14 टाळकऱ्यांपैकी एक मल्हारपंत कुलकर्णी हे एक होते, त्यांच्यासाठी हे त्यांच्या भजनाचे टाळ प्रसाद म्हणून ते देऊन गेलेले आहे. बरोबर. अर्थातच आपण बघतोय की हे टाळ इथे आहेत त्यांच्या टाळकऱ्यापैकी जे एका टाळ, परंतु ते आपल्या गावात आहेत आणि याचं दर्शन घ्यायला आता लाखो वारकरी अजूनही बघतोय आपण की रीग लागलेली असते. हजारो वारकरी आमच्या या चिखली गावामध्ये परंपरेनुसार दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षाचे 20 ते 25 कार्यक्रम आमचे या मंदिरात होतात. आम्ही त्या कार्यक्रमाला लोकांना अन्नदान करीत असतो.